नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकाला यंदा मोठी मागणी आहे। शेतकऱ्यांनी सर्वाधिक मक्याची यावेळी लागवड केली होती आणि त्यातून उत्पन्न देखील मिळालं। मात्र सरकारने हमीभाव देऊन या ठिकाणी नाफेडच्या केंद्रावर मका खरेदी करत नसल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर हे मकाचं ट्रॅक्टर आणलं होतं। त्या शेतकऱ्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय आपलं आंदोलन आहे? शेतकऱ्याने सरकारने 24 रुपये दराने मका खरेदी करण्याचं शेतकऱ्यांना कबूल केलेलं होतं आधारभूत किमतीच्या आधारे। पण त्या अनुषंगाने तालुक्यातील जवळजवळ 1250 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आणि खरेदी फक्त 140 शेतकऱ्यांची केली। मका जवळजवळ 55 ते 60 हजार क्विंटलने नोंदणी झाली असून आणि खरेदी केला आहे फक्त 5700 क्विंटल। तर माझं असं म्हणणं की मग उर्वरित शेतकऱ्यांनी आणि त्या मक्याचं आम्ही करायचं काय? त्या मक्याला आता कोण विचारणार आहे? तुम्ही खरेदी बंद केल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी सुद्धा भाव पाडून टाकले आणि किरकोळ एकदम नाममात्र दराने खरेदी चालू आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान आहे। नाही, नेमकं काय होतंय? तुमचा खरेदी झालेला नाही, त्यामुळे काय नेमकं नुकसान होतंय? जर शासनाने हा माझा आजचा मका जर 24 रुपये दराने खरेदी केला असता तर मला माझ्या नोंदणीप्रमाणे जवळजवळ मला 1.5 लाखाचा शासनातर्फे फायदा झाला असता। पण आज शासनाने ते खरेदी बंद केल्यामुळे माझं नुकसान पण झालं आणि आता मागे जे स्थानिक बाजारात 1700-1800 रुपयापर्यंत भाव गेले होते तर ते पण आता कमी होऊन 1200 ते 1400 रुपयाच्या दरम्यान आलेले आहेत। त्याच्यामुळे मला माझा उत्पादन खर्चसुद्धा निघणार नाही। म्हणून मी जेरीस येऊन आज हा मका 3 तारखेला कलेक्टर मॅडम यांना भेटलो, त्याच्यानंतर परत 12 तारखेला भेटलो। माझी सविस्तर व्यथा मी सांगितली आणि तरी पण त्याच्यावर कुठलीही कारवाई न करता मला कुठलाही खुलासा न देता मला असंच अधांतरित ठेवलं आणि मूर्ख बनवण्याचं काम केलं। तर मी त्यांना त्याच दिवशी निवेदन देण्यात आलं होतं की मी 20 तारखेला तुमच्या अंगणात माझा काढलेला मका फेकून जाईल। पण आज काही कारणास्तव पोलिसांच्या विनंतीनुसार 10वीचे पेपर असल्यामुळे मी तो आजचा आंदोलनाचा बेत रद्द केला आहे। आता पुढची नेमकी भूमिका काय राहील जर मका खरेदी झाला नाही तर? जर मका खरेदी केला नाही तर मी अजून 10 दिवसांना आज निवेदन परत देणार आहे। जर 10 दिवसांनी अजून मका खरेदी केंद्र सुरू नाही झालं आणि शेतकऱ्यांचा जर विचार नाही झाला तर मग मात्र मी अजून 10 दिवसांनी कुठल्याही परिस्थितीत मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मका फेकून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल। नक्कीच या ठिकाणी 55,000 क्विंटल मका खरेदीचं उद्दिष्ट असताना अवघा 5,000 क्विंटल मका या ठिकाणी शासनाने खरेदी केला। त्यामुळे उर्वरित शेतकरी हे आपला मका विकू न शकल्याने शेतकऱ्यांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मका फेकण्याचं आव्हान आता शासनाला दिलेलं आहे। त्यामुळे आता शासन याचा विचार करेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।